शिलाहार राजा भोज यांनी हा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे आणि 800 वर्ष जुना हा किल्ला आहे। त्यामुळे अनेक अवशेष या किल्ल्यावरती आपल्याला बघायला मिळतील। आणि कालपासून आम्ही तंगडतोड करतोय। पालघर परिसरामधले काल जवळपास 8 ते 9 किल्ले बघितले। काल संध्याकाळी असावा किल्ला पाहिला, आम्हाला तिथे उशीर झाला। किल्ला खाली उतरता उतरता आम्हाला 7:30 पावणे 8 वाजले। त्यानंतर आम्ही मुक्काम तिथेच केला। तर आम्ही आशेरी या ठिकाणी मुक्कामाला येणार होतो, परंतु उशीर झाला, त्यामुळे तिथेच मुक्काम केला। आणि सकाळी उठून आता आशेरीगडच्या दिशेने रवाना झालो आहे। तिथे पोहोचलो खडकोना गावामध्ये आणि आता आशेरीगडच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा। आपल्या व्हिडिओमध्ये किल्ल्यावरची अवशेष माहिती नक्की बघायला भेटेल, ऐकायला भेटेल। किल्ला आहे आणि आता आपली खरी किल्ल्याची चढाई चालू होणार आहे। आपण आता जो जंगलाचा परिसर आहे जवळपास पायपीट आपली संपलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता किल्ल्याची चढाई चालू होणार आहे। जी लोक किल्ल्यावरती फक्त मौज मस्ती करण्यासाठी येतात त्यांनी केलेला हा कचरा आहे। दारूच्या रिकाम्या अनेक बाटल्यांचा अक्षरशः ढीग या ठिकाणी जमा झालेला आहे, जे या किल्ल्याला काही दिवसांनी नष्ट करणारा हा प्रकार आहे। जेणेकरून किल्ल्यावरचं पावित्र्य राहील असं वर्तन किल्ल्यावरती असावं। पालघर डोंगररांगेमध्ये असलेला आशेरीगड किल्ला 1680 फूट एवढा उंच आहे। या ठिकाणी एक गुफा आहे, आपण गुफा तुम्हाला दाखवतो। 1.5 फूट बाय 2 फूट एवढी त्याची रुंदी आहे आणि आतमध्ये जायचं असेल तर तुम्हाला सरपटत जावं लागेल। आतमध्ये किती खोले माहीत नाही। झाडाचं एक शिल्प बनवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूजा केली जाते असं त्यावरून आपल्याला दिसतंय। पण एक गोष्ट ह्या किल्ल्यावरती खूप दुर्दैवी आम्हाला दिसली, ते म्हणजे या ठिकाणी प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे। भरून आणलेली पाण्याची बाटली आपण इथे रिकामी बाटली या ठिकाणी फेकून देतो। तर खूप वाईट गोष्ट आहे आणि आपले किल्ले आपण जपले नाहीत तर ते नामशेष होण्यास जास्त वेळ लागणार नाही। आणि असा कचरा जर आपण किल्ल्यांवरती करणार असेल तर आपण पुढच्या पिढीला काय दाखवणार आहोत। तर गडकिल्ल्या कचराकुंडी होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी दारूच्या बॉटल्स मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला दिसल्या तर फार चुकीची गोष्ट आहे। गडकिल्ल्यांवरती दारू पिणं, मांसाहार करणं, या ठिकाणी मुक्कामी येणारे लोक जास्त उपद्रवी या ठिकाणी करत चाललेले आहेत। याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि त्या किल्ल्याची कचराकुंडी होण्यास जास्त वेळ लागणार नाही। खूप वाईट वाटलं दारूच्या बॉटल बघून, आणि 1-2 नाही तर अनेक बॉटल्स अक्षरशः बाटल्यांचा खच पडला होता त्या ठिकाणी, मला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवेल मी। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे, तर आपले गडकिल्ल्यांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल। अनेक दुर्ग संवर्धन संस्था किल्ल्यांवरती कामं करत असतात, पण जे लोक या कशामध्येच भाग घेत नाही त्या लोकांनी कमीत कमी या ठिकाणी कचरा करणं टाळावं आणि अशा दारूच्या बॉटल्स वगैरे या ठिकाणी आणून गडकिल्ल्यांचं पावित्र्य भग्न करू नये अशी त्या महाभागांना माझ्यासारख्या दुर्गप्रेमीची एक विनंती आहे। या अरुंद जागेमध्ये अगोदर पायरी मार्ग होता, जो पोर्तुगीजांनी नष्ट केला। गडावरती कोणी जाऊ नये या उद्देशाने पोर्तुगीजांनी या गडाची मोठ्या प्रमाणात नासधूस केलेली होती। या ठिकाणी शिऱ्या संपतात, छोट्याशा पायऱ्यांचा मार्ग आहे, तो आपला टप्पा पार करायचा आहे। पोर्तुगीजांनी घडवलेला आहे हे मुकुट आहे, राजचिन्ह आहे त्यांचं, आणि त्याचे अवशेष आपल्याला बघायला भेटतात आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा। हे शिल्प आजही या ठिकाणी किल्ल्यावरती, आशेरी किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटतं। पोर्तुगीजांची सत्ता या किल्ल्यावरती होती। पालघर परिसरामध्ये जे किल्ले आहेत, अनेक किल्ले आहेत,
त्या किल्ल्यांमध्ये सर्वात उठून दिसणारा म्हणजे मजबूत असणारा आणि एक दादा किल्ला आपण म्हणू शकतो असा हा आशेरीगड किल्ला आहे. अशी एक वेगळी ओळख त्या आशेरीगड किल्ल्याची आहे. आणखीन एक कातळामध्ये कोरलेला पायरी मार्ग त्या ठिकाणी आपल्याला दिसतो, म्हणजे राजचिन्ह आहे. तिथे पुढे आल्यानंतर हा मार्ग आहे. त्यानंतर इथे एक पाण्याची टाकी आहे, कातळामध्ये कोरलेली आहे पाण्याची टाकी आहे. पाण्याची टाकी आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी जे संवर्धन काम चालतं त्या कामादरम्यान 22 पाण्याच्या टाक्या सापडलेल्या आहेत. आणखीनही पाण्याच्या टाक्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वसई पालघर परिसरातील पर्यटकांचं पावसाळ्यातलं आवडतं ठिकाण, आवडता किल्ला म्हणजे आशेरीगड किल्ला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी देखील असते. आणि येऊन पोचले आता आपण प्रवेशद्वाराजवळ. नक्षीकाम आहे खांबांच्या बेसवरती. आणि आजही त्या प्रवेशद्वाराचे अवशेष आपल्या किल्ल्यावरती प्रवेश केल्यानंतर बघायला मिळतात. त्या ठिकाणी बोर्ड देखील लावले आहे, मुख्य प्रवेशद्वार. त्या ठिकाणी पाण्याचा टाका आहे, तिथे फलक येते. हे पाण्याचा टाका आपण बघूया. दोन आहे, इथे एक पाण्याचा टाका आहे, त्यानंतर तिथे देखील एक पाण्याचा टाका आहे. मोठी अशी पाण्याची टाकी आहे, पाण्याचा साठा देखील यामध्ये आहे. नंतर आणखी एक या ठिकाणी काय तेच आहे रे, एक चौथं टाकं त्या एकाच लाईनमध्ये असते. चौथं टाके पाण्याचं. आणि आणखी 5 टाक्यां आजूबाजूला आपल्याला आणखी सुद्धा त्या पुढे असू शकतो. हे 5वं टाकं. एक मोठं पाण्याचं टाकं आहे. किल्ल्यावरील पठार किंवा किल्ल्यावरील भाग मोठा विस्तीर्ण असा आहे. अनेक अवशेष अजूनही या ठिकाणी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याच्या टाक्यांचा मोठा समूह या ठिकाणी आहे. आपण पूर्ण किल्ल्यावरती आलेलो आहे आणि तिथून खाली उतरायचं. पाण्याच्या टाक्यांमध्ये जातो. पुढची माहिती सर्व राज सांगावं लागेल. पाण्याच्या टाक्या आहेत मोठ्या आणि हे पाणी पिण्यासाठी किल्ल्यावरती वापरलं जातं. देव टाके लावले. पुढे आपण 3 टाक्या बघितल्या आणि ही 4थी टाकी त्याच रेषेमध्ये आहे. आणि आणखी देखील या साईडला टाके असण्याची शक्यता आहे. आपण शोधूया. ही 5वी टाकी आहे. एकाच लाईनमध्ये तुम्हाला या 5 टाक्या बघायला मिळतील आणि सगळ्या टाक्यांमध्ये पाणी आहे. त्यातल्या 3 ते 4 टाक्यांमधलं पाणी पिण्यायोग्य आहे. पाण्याच्या टाकीतलं पाणी खराब आहे, कचरा मोठ्या प्रमाणात. परंतु बहुतेक लोक या ठिकाणी टेंट लावतात. या ठिकाणी चूल देखील बनवलेला आपल्याला दिसते. तर असा हा त्या किल्ल्याचा उत्तरेकडचा भाग आहे. आणि आजूबाजूचा परिसर, समोर एक डोंगर दिसतो, त्यातला सुळका मात्र आपला एक लक्ष वेधून घेतो. कलावंतींसारखा वरचा जो टॉप आहे तसा तो सुळका आम्हाला दिसतो इथून. आणि हा मुख्य तलाव आहे या किल्ल्यावरचा. अजून मुख्य तलाव आहे आणि अनेक पाण्याच्या टाक्या सुद्धा आपण बघितल्या असतात. आणि
आश्री किल्ल्याच्या माथ्यावरती आता आपण आहोत आणि काही अवशेष आहेत आपल्याला त्या ठिकाणी वास्तूचे. त्यानंतर इथे देखील अवशेष आहेत, वाड्याचे अवशेष आहेत. वास्तूंचे अवशेष आहेत त्या माथ्यावरती आणि आपण याला बालेकिल्ला सुद्धा म्हणू शकतो. एकदम किल्ल्यावरचा हा टॉपचा भाग आहे, वरचा भाग आहे. समोर दिसणारा हा ध्वजस्तंभ आहे आणि बरोबर याच्या डाव्या बाजूला हा महामार्ग आपल्याला दिसतोय आणि ध्वजस्तंभाच्या बाजूची असलेली खोल दरी. अशेरगड किल्ल्यावरती असलेल्या 3 तोफा आहेत, त्या तोफगाड्यावरती बसवलेल्या आहेत. बाजूला पाय ठिकाणी इथले ग्रामस्थ, असे गावातले ग्रामस्थ या ठिकाणी पूजा करायला येत असतात. गुफा ऐसपैस आहे आणि या गुफेमध्ये राहण्याची चांगली सोय या गुफेमध्ये होऊ शकते. थंडी आणि पावसापासून चांगल्या प्रकारे संरक्षण या गुफेमध्ये होऊ शकतं. या गुफेमध्ये देवीची मूर्ती आहे, पुरातन अशी मूर्ती आहे. त्या ठिकाणी पूजा देखील करण्यात येते. या गावातील लोक या देवीची पूजा देखील नित्यनेमाने करत असतात. शिबंदी घरांचे चौथरे अवशेष या ठिकाणी आहेत. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे, मोठं पठार आहे माथ्यावरती. या ठिकाणी काही अवशेष आहेत, त्या अवशेष वाड्यांचे अवशेष आपण बघूया. मुख्य बालेकिल्ला सुद्धा अनेक वर्षांपासून ते अवशेष जसे तसे आहेत. शिलार वंशज राजा भोज यांनी हा किल्ला बांधलेला आहे आणि त्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता. 1737मध्ये कोकण मोहिमेमध्ये पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला व स्वराज्यामध्ये सामील झाला. त्यानंतर पोर्तुगीजांनी पुन्हा 1818मध्ये या किल्ल्याचा ताबा घेतला व किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात नासधूस केली. किल्ल्यावरती येणाऱ्या पायरी मार्ग असतील, वाटा असतील उद्ध्वस्त केल्या सुरुंग लावून. अशी या किल्ल्याचा थोडाफार इतिहास नोंद आहे. त्यानंतर पोर्तुगीजांनी जेव्हा शिलार राजाकडनं हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्याची पुनर्बांधणी केली होती. त्याचे काही खुणा देखील त्याचं राजचिन्ह आपण बघितलं असेल. जेव्हा गडावरती प्रवेश करतो त्या ठिकाणी अजूनही ते राजचिन्ह त्यांचं आपल्याला दिसतं. आणि आता आपण आहे सदरेवरती. या किल्ल्यावरचं जे राजवाडा आहे, सदर आहे, बालेकिल्ला इथे आहे आणि इथे एक पुरातन असं त्या काळचं एक सिंहासन सदर आहे. आणि या ठिकाणी आपण येत असाल या सदरेवरती, या ठिकाणी कोणी बसू नये. अनेक सूचनाफलक या ठिकाणी लावलेले आहेत, त्याचं पालन आपण करायचं आहे. बराचसा वाडा भिंती मोडके झाल्या पण त्याचं जे प्रवेशद्वार आहे त्याचे खांब अजूनही या ठिकाणी आहेत. आणि आपला किल्ला आता जवळपास बऱ्यापैकी बघून झालेला आहे. आता आपण गड उतार होण्यासाठी सुरुवात करणार आहे. आपल्याला हा आश्रीगडचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. वरती माथ्यावर जाण्याकडे जो रस्ता आहे तिथे खाली
एका चौकटीमध्ये, एका चौथऱ्यामध्ये अनेक दारूच्या बॉटल्स आहेत आणि सह्याद्री प्रतिष्ठान ते त्यात काम करत आहे. आपण जर या किल्ल्यावरती आलात तर त्या ठिकाणी ज्या बॉटल आपल्याला दिसतील ते बॉटल आपण पिशवीमध्ये खाली घेऊन यायचे आहेत, जेणेकरून किल्ल्याचं पावित्र्य राखलं जाईल. आणि आम्ही देखील पिशवी भेटली त्या पिशवीमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल घेऊन खाली येतो आहे. खरं तर खूप वाईट वाटते, खंत वाटते एका गोष्टीची. या गडकिल्ल्यांवरती जे महाराजांना प्राणा इतके प्रिय होते असे गडकिल्ल्यांवरती आज दारूच्या पार्ट्या होतात आणि एक दोन नाही तर कमीत कमी 300-400 दारूच्या बॉटल्स, मोठ्या बॉटल्स आपल्याला तिथे पाहायला भेटतील. एवढं दुर्दैव आज दुर्दैवी दृश्य आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलं.